साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। हाथरस कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यासमोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या नेतृत्वाखाली सोमप्पा गटनेते नगरसेवक शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, माजी सभापती देवेंद्र भंडारे, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, विजेएनटी अध्यक्ष युवराज जाधव, संध्याताई काळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। शरम करो, शरम करो, शरम करो। बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्या योगी सरकारचा धिक्कार असो। बलात्कारांना पाठीशी सरकारचा धिक्कार असो। पीडित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। पीडित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। यावेळी बोलताना संजय हेमगड्डी म्हणाले की उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावली, पण भाजपाच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही। हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले। पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली। पीडितेचा प्रेत परस्पर जाळला। पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहेत, त्यामुळेच आज या ठिकाणी सत्याग्रह करण्यात आले। उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी सरकारच्या मनमानी व असंवेदन कृत्याबद्दल आणि तसेच हाथरस येथे बलात्कार पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी व देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी व आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांना धक्काबुक्की करून जे गैरवर्तन केले आणि तसेच या लोकशाहीमधल्या 4 स्तंभापैकी लोकप्रतिनिधी हा एक स्तंभ असतो आणि त्याचबरोबर पत्रकारिता हा एक 4था स्तंभ असतो। त्याही एका चॅनलवाल्याच्या पत्रकाराला ज्या पीडित कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी जात असताना त्यांनाही त्या ठिकाणी जाऊ न देता 27 तास त्यांना त्या ठिकाणी सत्याग्रह करावा लागला। कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकांना हा समान अधिकार त्या ठिकाणी असताना हा भाजप सरकार घटनेने दिलेल्या जो अधिकार आहे ते सर्व अधिकाऱ्यांचं पायपल्ली करून त्यांनी एक हुकुमशाही पद्धतीने लोकशाहीचा खून करून हुकुमशाही पद्धतीने हा कारभार त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करत आहोत। कारण मधल्या काळामध्ये ज्या ड्रगिस्ट सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण आणि त्याचबरोबर एक अभिनेत्री कंगना राणावत यांची त्या ठिकाणी अवमान केल्याबद्दल या देशातील आणि या राज्यातील जे भाजपचे नेते होते त्यांनी त्या ठिकाणी तांडव मांडला होता। परंतु उत्तर प्रदेशमधल्या एक हाथरस या पीडित आणि एका दलित कुटुंबियातील मुलीवर बलात्कार करून त्याच्यावर अत्याचार केला आणि त्याला मारून टाकण्यात आला। पण हे भाजपचे नेते आज मूग गिळून गप्प आहेत। कारण डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे। तो गरीब असेल, तो श्रीमंत असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, परंतु एका श्रीमंत आणि हिरोईनच्या महिलेचा अपमान झाला म्हणून या भाजपवाल्यांनी त्या ठिकाणी जे काय त्या देशामध्ये तांडव उठवलं होतं, परंतु एका दलित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर अत्याचार केला, त्याबद्दल एक शब्दही त्या ठिकाणी न बोलता याचा अर्थ म्हणजे की हे सुवर्णाबरोबर राहून आणि मागासवर्गीयांवर अन्याय करण्याचा प्रकार या भाजप सरकारने या देशामध्ये दाखवून दिलेला आहे। उत्तर प्रदेश येथील घटनेचा निषेध व्यक्त करताना शहर महिला संघटनेच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर म्हणाल्या, उत्तर प्रदेशमध्ये जे महिला अत्याचार झालेला आहे
दलित महिलावर अत्याचार करून त्याची 14 जणांनी जे बलात्कार केला आणि त्याची वाच्यता बाहेर होऊ नये म्हणून तिची जीभसुद्धा कापण्यात आली. अशा पद्धतीने अमानुषपणे अत्याचार केलेला आहे आणि त्या अत्याचाराच्याबद्दल मी महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करते. जे 4 आरोपी आहेत त्या 4 आरोपींना फास्ट कोर्टामध्ये केस चालवून त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. त्याचबरोबर तिचं जे प्रेस जे होतं तिचं नातेवाईकाच्या ताब्यात त्यांच्या न देता परस्पर विल्हेवाट पोलीस अधिकाऱ्यांनी लावली आणि दिरंगाई केली. त्याबद्दल पोलीस अधिकारी त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं. आणि हे सगळं सांत्वन करण्यासाठी आमचे नेते राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी हे जात असताना यांनी स्वतःचा सत्तेचा वापर करून हुकुमशाही करून त्यांना अडवण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ते कोणते साधेसुधे आदमी नव्हते. त्यांचं सांत्वन करण्यासाठी जात असताना अशा पद्धतीने त्यांनी जे वर्तन केलेलं आहे त्याबद्दल मी योगी सरकारचा निषेध करते. योगी सरकारने ताबडतोब राजीनामा. यावेळी अंबादास गुत्तीकोंडा, मणिकसिंग मैनावाले, अरुण साठे, केशव इंगळे, संजय गायकवाड, जाबीर अल्लोळे, शौकत पठाण यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.